मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्क हे कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असतं। आता हे मैदान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमुळे चर्चेत आलेलं आहे। पाहुयात या संदर्भातला आमचा वीकेंड स्पॉटलाइट। मुंबईच्या दादरमधल्या शिवाजी पार्क मैदानावरून वाद। शिवाजी पार्क मैदानाला प्रदूषणाची भेडसावतीये समस्या। शिवाजी पार्क मैदानावरून ठाकरे गट आणि मनसे आमने सामने। मुंबईच्या दादर परिसरात असलेल्या शिवाजी पार्क मैदानाला आता प्रदूषणाची समस्या भेडसावतीये। वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि जल प्रदूषणाचा या मैदानाला सामना करावा लागतोय। शहराच्या मध्यभागी आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठं आणि अवाढव्य असलेलं हे एकच मैदान आहे। त्यामुळे राजकीय नेते, क्रिकेट प्रेमी, तरुण आणि प्रौढांचा या मैदानाकडे ओढा असतो। सध्या मुंबईमधलं प्रदूषण वाढलं असून शिवाजी पार्क मैदानावरच्या धुळीच्या प्रदूषणावरनं स्थानिक राजकीय नेते आणि प्रशासन यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। पालिका निवडणुका आता जवळ आल्यामुळे शिवाजी पार्क मैदानातील प्रदूषणाचा विषय सर्वच राजकीय नेत्यांनी आता मोठा केल्याचं दिसतंय। शिवाजी पार्क मैदानामध्ये तुम्ही बघताय गवत आहे, गवत होऊ शकतो, परंतु त्यांचं म्हणणं आहे की जी काय माती पडली मध्यंतरी त्या मातीमुळे, त्या सॅम्पलमुळे तिथे गवत होत नाही, तर तो लेअर काढल्यानंतर तिथे माती हिरवळचं काम होऊ शकतं। त्याच पद्धतीने आम्ही वॉर्ड ऑफिसरांना सूचना सुद्धा दिल्या आहे, जिथे जिथे ह्या पार्कामध्ये कमर्शियल यूज होतोय त्या सगळ्यांना बोलवून त्यांच्यावरती थोडी जबाबदारी देण्याचा आमचा प्रयत्न आहे। किरण दिघावकर जेव्हा इकडे वॉर्ड ऑफिसर होते त्यावेळेला हा प्रश्न तेव्हा देखील, पूर्वी देखील होता, आज देखील आहे। तेव्हा असं ठरलं होतं की माती उडवायची असेल तर ती थोडी भिजवली पाहिजे। दिवसातनं दोनदा जर भिजवली, ओली राहिली तर ती उडणार नाही। त्याकरता पेरिफेरी ऑफ शिवाजी पार्क पाईपलाईन टाकली। शिवाजी पार्क मैदानाला ऐतिहासिक महत्त्व। मुंबईच्या मध्यभागी असलेलं सर्वात मोठं मैदान। याच मैदानातून काही क्रिकेटर आंतरराष्ट्रीय पातळीवरही पोहोचले। याच मैदानावरनं सामाजिक आणि एकतेचे धडे दिले गेले। अनेक दिग्गज नेत्यांच्या झंझावाती सभा याच मैदानानं अनुभवल्या। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले आमदार महेश सावंत यांनी पालिका अधिकाऱ्यांसोबत शिवाजी पार्क मैदानाची पाहणी केली आहे। त्याचबरोबर इथल्या नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या समस्या सुद्धा जाणून घेतल्या। तर दुसरीकडे मनसे कार्यकर्ते आणि नेत्यांनी थेट दादरमधल्या जी साऊथ पालिकेच्या कार्यालयालाच भेट दिली आहे। महिला पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी केली तर नेत्यांनी अधिकाऱ्यांची भेट घेत लवकरात लवकर मैदानावरील माती काढली जावी अशी मागणी केली आहे। ठाकरे गटामुळे मैदानाचं काम पूर्ण झालं नाही असाही पलटवार मनसेचे दादर विभाग प्रमुख यशवंत किल्लेदार यांनी केलेला आहे। विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी त्यावेळेला ते स्प्रिंकलर मेंटेन केले नाहीत किंवा प्रशासनाने मेंटेन केले नाहीत, म्हणून परत हा प्रस्ताव आला की ह्या धुळीचं काय करायचं। तेव्हा ही माती टाकायचा जो काही निर्णय घेण्यात आला, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हट्टासापोटी 200 ते 250 ट्रक माती तिथे टाकली। खरं तर त्यावेळेला हे काम काढून ही जी काही माती खाल्ली त्यावेळेला, ती माती खाल्ल्याचे परिणाम आता हे दिसत आहेत। आगामी पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे दोन्ही राजकीय पक्ष आमने सामने आलेले असले तरी शिवाजी पार्कचा विषय मार्गी लावून शिवाजी पार्क परिसरातल्या स्थानिकांना आणि मुंबईकरांना न्याय मिळवून देतात का हेच पाहणं महत्त्वाचं असेल। स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।